नाशिकमध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण याचं एक प्रकरण उजेडात आलंय आणि अटकही झाली आहे. SIT पण स्थापन झाली. तुमच्या लक्षात आलं का की भारतातल्या काही मीडिया, प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक असो, सोशल मीडियावर कोणत्या कंपनीमध्ये हे घडलं याचं नाव देण्याची कोणीच हिंमत केलेली नाही. आणि ती जी कंपनी नाशिकची आहे, मला नाव माहिती आहे, ती ज्या एका मल्टीनॅशनल देशातल्या टॉप 5 कंपन्यांची फ्रँचायझी आहे, त्याही कंपनीचं नाव सांगण्याची कोणी हिंमत केलेली नाही. याचं कारण जरा जरी त्या कंपनीचं जिनी ती फ्रँचायझी दिलेली होती नाव आलं तर 1000 कोटीचा खटला आणि पोलिसांनी सांगितलं की ती व्यक्ती, त्याची मालक जी आहे ती आदरणीय आहे, नका एक्सपोज करू म्हणून नाही येते.